तर याच युद्धाचा हिंगोलीतील शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसला। हिंगोलीच्या रिझोरा येथील शंकर गाडे या शेतकऱ्यानं आर्थिक उत्पन्न साधता येईल या उद्देशानं आपल्या 1 एकर शेतात कलिंगडची लागवड केलेली। उन्हाळ्यामध्ये आणि रमजान महिन्यात कलिंगडला मोठी मागणी असते, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यापारी कलिंगड नेत नसल्यानं लागवड खर्च सुद्धा निघत नाही। शेतकऱ्याला अति कमी दरात रस्त्यावर कलिंगड विकण्याची वेळ आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। बघूया। फळपिकातून चांगलं उत्पन्न साधता येईल यासाठी हिंगोलीच्या रिधोरा येथील शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केली होती। 1 एकरामध्ये ही संपूर्ण लागवड केली होती। आता हे टरबूजाचं पीक काढणीला आलेलं आहे, मात्र जे आखातातील इराण, इस्रायल आणि अमेरिका येथे युद्ध सुरू असल्यामुळे याचा फटका महाराष्ट्रातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या हिंगोलीच्या रिधोरा या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता या शेतकऱ्याच्या शेतामध्ये संपूर्ण टरबूजाचं पीक जे आहे ते पडून असल्याचे दिसून येत आहे। जवळपास 1 एकर मध्ये हे टरबूजाचं पीक लावलेलं आहे, मात्र या टरबूजाला कोणीही खरेदी करत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। आपण जर बघायला गेलं तर कोणी खरेदी करत नसल्यामुळे हे टरबूजाचं पीक जे आहे ते उन्हामुळे खराब देखील होत आहे। आपण जर बघायला गेलं तर हे 5 किलोचं टरबूज आहे, मात्र शेतामध्ये संपूर्ण खराब होत आहे आणि याचा फटका जो आहे ते शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी जे आहे ते आपल्या चिमुकल्या मुलांना सुद्धा घेऊन शेतामध्ये राबताना दिसून येत आहेत। दादा, किती एकरात तुम्ही लागवड केली टरबूज? 6 एकर मध्ये लागवड केली होती। किती खर्च आला? खर्च आम्हाला जवळपास 1,10,000 रुपये खर्च आलेला आहे। आता संपूर्ण पीक तर वावरात जाते, काय आमचे वसूल पण होत नाही पैसा। आता चिमुकले तुमचे जे मुलं आहेत ते टरबूज विकतायत ट्रॅक्टर मध्ये? हो, ते शाळा सोडून मी त्याला शाळा न जाऊ देता इकायला लावलो, कसं पण 10-5 रुपये होतील अशी या आशेने। आता तुम्ही ट्रॅक्टरमध्ये आता संपूर्ण खेड्यापाड्यात विकता का कसं आहे रोडवर? खेड्यापाड्यात विकून इथं दिवसभर इथं विकतो, संध्याकाळच्या खेड्यापाड्यात जातो, शेतातली माणसं घरी आल्याच्या बाद। एरवी काय भाव भेटत होता टरबूजाला? एरवी 10 रुपये, 15 रुपये, आता 15 दिवसाच्या अगोदर 20 रुपये, 22 रुपये शेतातून नेले व्यापारीने। आता कोणी यायला पण राजी नाही। कुठे जात होता माल तुमचा हा? आसाम, दिल्ली, तिकडं बाहेर एक्सपोर्ट होत होता। आता काय अपेक्षा आहे तुमची, काय होईल? काय अपेक्षा काय, आता शासनाने थोडं काही मदत केली तर पहा। म्हणजे आता काहीच उत्पन्न निघत नाही? आता उत्पन्न काहीच नाही, घाटा आहे समजा। लागवड खर्च निघणार नाही, निघणार नाही। या देशात युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे व्हायला सर्व। युद्धामुळं समजा युद्धाच्या अगोदर मस्त भाव होते, युद्ध चालू झालं तेव्हापासून भाव समजे घसरून गेले। निश्चित आपण जर बघायला गेलं तरी आखातातील युद्धामुळे हिंगोलीतील ज्या शेतकऱ्यांचा मोठा फटका बसलेला आहे आणि आपण जर बघायला गेलं तर हे टरबूजाची पिकं आहेत हे संपूर्ण खराब झालेली आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावं लागत आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे जे चिमुकले आहेत ते चिमुकले सुद्धा वडिलांची मदत करण्यासाठी या आपल्या शेतातला जे टरबूज आहेत ते रस्त्यावर विकताना आपल्याला दिसून येत आहेत। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।